मंडळी 40,000 वर्षापूर्वीची ही गुफा आणि पाकी मेले जवळजवळ त्यावेळी 40,000 पूर्वीची लोक हे कशी राहत असतील अश्मयुगीन. अजय टॉस पण दाखवतो मोठी जागा पूर्ण होय घेतलं अशी लोक राहत होती. पूर्ण प्रॅक्टिकल दाखवलं ना. तर म्हणजे अश्मयुगीन गुहा आहे ना त्याच्यात आपला आता प्रवेश झाला. एक नंबर यार. चला हे ना आता घाटी लागली. शूटिंग पण होत होता. सपलं डोंगर. अरे वा. आणि वरती माळा भारी या. येतो जात तू वेदू जावासाठी रात्री लवकर झोपलो उठासाठी. नाही बसला भेटली जागा खाली. चला चला चला. काल जात असतं एवढ्यात मुंबई पोचणार असतं असे नाही. गर्दी भेटली वेदू लांब. काय अरे गर्दी आहे. मोबाईल ठेवूच लागतो तुला माका तुमका चढू. चल चल बाय 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 बाय. हा बाय बाय बाय. हा चल बाय बाय कर रे हो बघ. हा बाय बाय बाय. चल आता गुंडप्पा शोधित राहा. गर्दी खूपच आहे. मंडळी नमस्कार, शुभप्रभात. आताच वेदूक आणि नैतिकला ट्रेनमध्ये बसून येलं आहे कारण त्यांची उद्यापासून शाळा चालू होत. सुट्टी संपली. सकाळी काहीतरी 6ची ट्रेन होती त्याच्यामुळे 5-4:30ला आम्ही उठलो. सगळी तयारी केला त्यामुळे अवतार जरा बेकार झाला. डोक्यावरती तेल विला तर त्यांना सोडला असो. आणि मी कोळशीत काय आहे माहिती आहे काय. कोळशीत अश्मयुगीन गुहा आणि ती गुहा बघूसाठी ना मी खास येईल आहे. जवळजवळ 2 वर्ष चालला की म्हणजे सिद्धू सांगत होतो ये अशी मस्तपैकी गुहा. ते गुहेत आपण जाऊया. तर येईलच तर तू पाऊस पडूच्या अगोदर आहे म्हणजे पावसात येऊ नको चिखल असतात सगळी. तर असं म्हणजे मे महिन्यात येते म्हणता येऊचा राहूनच गेला. तर आता म्हटलं जाऊ दे 2-4 दिवस पाऊस गेलो तर आपण आता येईल त्याच्या घराकडे सकाळी गेले. आता ते जाता आता मका वाटेत या फणसाचं झाड दिसला आणि या फणसाच्या झाडात हे फणस बघा कसे आहेत किती भारी आहेत. जरा कोणी नेऊ नये वर झाडावरती चढून म्हणून दरावायच काटे बिटे लावून ठेवलेले आहेत. असंच विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिराच्या हे ना आपल्या गावचा श्री दत्त मंदिर सौजन्य शिवप्रतिष्ठान कोळशी श्री गणेश. अजून एक गोष्ट म्हणजे वाटे जाताना गेल्या वर्षी इले ना मी पावसात तेव्हा ना हे घर बघितलेलं आहे. मातीचा घर आहे. एवढा भारी वाटतं ना. मग वाटतं बंदच असता काय चालू असता काय समजत नाही. हे बघा दाखवते लांबूनच मातीचं घर आहे. हे बघा भारी वाटतं ना. सिद्धून मग सकाळी 7:30चं टायमिंग दिलं आहे आणि मी आता बरोबर 6:45ला टच झाले म्हणजे पाऊण तास आधी मी येईल आहे. तर झोपलो असतो तर ते का उठूया. झोपलं उठ चल. कॅमेरा बंद करू चल करतोय. सिद्धूच्या आईने सकाळी सकाळी चाय दिल्या आणि बिस्किट. तर मी काही चाय पित नाही. झाली तयारी केवळ लगेच 7:30 होईल आहेत.
तर सिद्धान आपल्या वाडीतली बरीचशी मंडळी जमा केल्या ना. हो येतात. अजून कोण येऊची आहेत? होय मुंबईला होते. मुंबईला आम्ही बाहेर पडला आणि पाऊस येलो किती खोटं असतात बा पाऊस. या मिस्त्रींचा घरा पेटीने बनवतात. शिकवतात. कोण नाव काय? पांडुरंग मिस्त्री. आणि किती लांब आज सध्या? हा अर्धा तास चालूक ना. आणि अर्धा तास येऊ. अर्धा तास आहे 1.5 तास येऊ. चल ना ढोरा शूटिंग करते. घरा सोडतास. शुद्ध वाटतं सगळ्यांकाच गोळा करता एक 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 वाडीतल्यांका. हे आणि काय येतं? ही कोणाची? ही बघ बघ किती होती बघ. फोटो काढूचा 5 रुपये. हे याचा बाबा सांग. हे माझ्याच पाटण्या येतं. सगळी एकदम जातात ढोरं आमची. काही नाही ना जिथले गेली बाबा एकदाची. आता यांची जबाबदारी कोण घेताला? आई येतात ते आपल्यासोबत. अजून एक खाया. अजून एक खाया. एकच होती. अजून काय नाही. दोघ जण इले ढोरा इले. अजून कोणी होता? झाले किती जण? 1 2 3 4 5 6 7 मी एक 8 जण ना. आणि पावसात गारांना घातले. जरा पाऊस येत होतो पडा नको म्हणून. तर आता ऊनच योग लागला. गाय 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 गेली गाय गेली. नको आता काय केला? फणसाच्या घरी आणल्या नाही. ढोरा पाठवू काय? किती रे ते ढोरा? किती जणांची? वेळ देतो घे बारक्या तो. राखणदार ते याकडे उडवी ना मारकुडी या गोदडी ढोरा. आमका सोडून घेत नाही कोण. मी काय म्हणतो सिद्ध्या, एवढी मंडळी तुझी येऊची होती वर जाऊची होती त्याच्यावर गुहा जाऊचा नाही सगळी एकदम बाहेर पडली. मी एकदमच म्हणजे आता तुझं इथं पण बाहेर पडली. असा नारायण आश्रम. कसला नारायण आश्रम आहे. जुना आहे आश्रम. आश्रम आहे? म्हणजे वृद्धाश्रम असं ना शिक्षणाच्या संस्था असतात ना. हा हा पण चालू हा काय? चालू आहे. दावडं राता मेनू केला काय? अरे अशी काय करताय? सरपंच हा आमचो उपसरपंच. उपसरपंच किती जणांची डोरा ती? तिघांची? किती येते कोण? तरी असते 10-15. गाई काय पाय काय झाला काय? नाही ना म्हशी काय चालता? ती पुढे ह्या ना माणसं. हा हा बसवू सांगते का मानेवरती? खैल्लो बिबटो खरोखर इल्लो का माना? बरोबर सगळं इल्ले त्याचा. मग पकडलेलास? गर्दी होती. आम्ही नाही पकडू. सिद्धू वन म्हणता विभागाने त्याला सुखरूपपणे आपल्या जंगलात सोडलं. बिबटो गर्दी आली सगळे इल्ले पोलीस. तू बघितलेलं काय? मीच होतो. प्राचीन गुहेकडे जाण्यासाठी ना
हे प्राचीन गुहा म्हणून लिहिलेलं आणि या सगळ्या काळात सिद्धून आणि त्यांच्या मंडळीने लिहिलेला. म्हणजे त्यावरती पार्टी बिर्टी करतोस की नाही? नाही नुसतं मागे करा होता. ह्याच्यात मासे असतले ना. हा तर हे काजीची बाग आहे आणि पहिले काजी आपणच खाली पडाक लागलेले म्हणून त्या नजरेसाठी ह्या लावलेला. हा बघा चला हे ना आता घाटी लागली. शूटिंग पण होत होता. कसले शूटिंग होती आम्ही जनरेटर घेऊन गेलो. 5,000 रुपये जनरेटर नेला. आहे ना. किती उशिरा आता? 5 मिनिटं. 20 मिनिटा. आता आहे ना चढण लागली आहे. जवळजवळ आहे ना आता अर्धा तास लागतले म्हणतात. एवढ्यावरती चलत जाऊचा. पहिल्यांदाच दिलं गावात राहा. गावात जन्म झालो पण आज पहिल्यांदाच जातो. मग मामाकडे पण नंतर कोळशीच दिलं ना. तुम्ही नेलात काय मला सांगा. कधी जाणारच नाही. म्हणून ते बायको वाढता. मंडळी तगडे आडव्या झाड पडला त्याच्यामुळे ती वाट बंद झाली. आता सगळे या मार्गे जातात वाट काढून. ही खरवली मागे ही आरामात असतात. जवळजवळ वरती जाऊ किती वरती जाऊ करतोच लागतं ना. आणि 15 मिनिटं झाली नाही हे दमले आहेत मुंबईकर. हा एक नंबर आहे. भारी वाटतं ना. चल पुढे जाऊ दे. तो पाचक्यांदा घेऊन ये राहू. ती बी आली वरती चढणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. जवळजवळ अर्धा तास लागता ह्या पूर्ण चढून. असं आपण तो अर्धा तास अधिक लागतात. ट्रॅकिंग घेतो. ट्रॅकिंग लहानपणी ढोरा घेऊन पळा. आता पोरा घेऊन पळता. किती लांब अजून? म्हणजे आता काय 2 मिनिटं? 2 मिनिटं नाही. मग जवळ आ. हे डोंगर आहे हो. डोंगर आहे हो. हा ह्याच्यावरती माळ आहे. आणि एवढंच फक्त डोंगर आहे. एवढं पण नाही असो. हं? हा हा सपलं डोंगर. अरे वा. आणि वरती माळा भारी या. काय तू वरती माळा पूर्ण क्रिकेट आणि खाग बरं हवं. मुख्यमंत्री झालं का या करणार. अरे एअरपोर्ट चल कोण येऊचा चंगो नाही येतलो. हे चल उगा चंगो येत नाही वरती. उगा टाइमपास तो. कोण पाहुणे असं आहे? ही आत्ताशी वर येता. अजून एक हा बैल पाठी. ट्रॅकिंग काय एवढा काही जास्त नव्हता. फक्त बसत बसत दिले. मंडळी आता आम्ही माळावरती गेला. वरती ह्या सपल्यानंतर काय घाट म्हणजे डोंगर सपल्यानंतर वरती एकदम सपाट असो माळा तो बघा. आणि आहे ना आता आपण गुहेत जाणार आहे. गुहा ही आता ढोरा का जाणार. ती वरती जाणार. ती गुहा आहेच ह्या करता गुहाकडे जात नाही. आता पाऊस पडलो ना. पाऊस पडलो काय हे चरावरती रान येतला अजून 8 दिवसात 15 दिवसात. पाऊस जाता येता म्हणून रान कमी येता. ढोरांका बरा आहे चारा बिराक. का मारता काय
अरे खूप मोठं परिसर हा पूर्ण डोंगर बघा का असं असं म्हणजे ह्या पण डोंगर पण असे उंच नाही एकदम असे सखोल खाली समोरचा दिसता ना जो थोडं डोंगर भागा ते का निशान ते म्हटलं ते मसा म्हणतात इथून ना सगळे गाव दिसतात आपले. सगळे गाव म्हणजे तळा ते कासारडे गासर्डे नाही गासर्डे एडपीड बिडपीड अच्छा. तलाव शिरगावचा तलाव. एवढा उंच आता वाटत तर लहान हा खरं आम्ही आता परत वर चढलाव ना त्याच्यामुळे मग असं अजून काय खासियत आहे ते म्हणजे खाली त्याच्या गेलं काय ते निशाण आहे आपली अश्मल गुन पाहते. ह्याच्या ह्यात चढून जाऊचा परत मग निशाण ते मागवर हा हा खाली त्याचा गुफा. त्याच्या खाली गुफा तुमची फणसाची बिया ते आता एक एक लावून सुरुवात करा आवडे म्हणच लाव. एक एक बी लावा फणसाची ग्रामपंचायतच्या वतीने आपले तावडे भाऊ पाणी बॉटल दिली आहे हो घरी जातो तावडेनु खाया सांगा तू का अजून सांगेल तू काय किती बो अच्छा आहे तो झाड दिसतो मोठा अच्छा झाड दिसतो हे तर मोठा ही बी अशी टाकायची आहे रुतली ना काही टाकतोय तर आम्ही मंडळी गोवाच्या समोर इला तर आहे ना आता जवळ आहे ना आता आपल्याला जाऊचा या डोंगराच्या आहे ना अजून किती आला मागापासून तास सांगता हैता पण त्याचा हैता काही येत नाही हा. एक लेवलला गेला बघूया कोणी पांडव खाली अश्मय हा 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 तावड्याने 4-5 वेळा जास्त बघितलं वर ना हाय अननस अरे गुहा चालू झाली होय चालू झाली. काय खजिनो बिजिनो बघूया काय वाट मला करू बघ तू किती वेळा येईलस तू आहे मग पाहिजे आम्ही ग्रुप करतोय शिवप्रतिनिधी करतोय आम्ही श्रमदान केलं. हा पुरापती खाली हा संशोधन चालू होता. अरे हाय चिऱ्याची जागा आहे पूर्ण चिऱ्याचा दगडा नाही काठ पूर्ण चिऱ्याचंच आहे ना आणि आमची आता लोक काय करतात माहिती पहिले चिरे काढतात घरा बांधतात हा एक नंबर यार भारी वाटतं पण आजूबाजू राहायचं आहे बार बार छोड़ बोलो पण सिमेंट खायचा वापरलेला आणि मिनिट काय नाही झाला तर म्हणजे अश्मयुगीन गुहा आहे ना त्याच्यात आपला आता प्रवेश झाला पण रावला हा ही आता पावसाने ती माती गेली असत ना ह्या काय जनावरांचा तिने स्वतः कोरले नी तयार केलं ना रे काय काय असतं म्हणजे खोदकाम म्हणजे तयार अश्मयुग नाही तेव्हा काय आपल्या खत होतं आपले जातात आपलं कोण जात नाही तो भाषण एवढं मी नाही येत बसतो रिटर्न इल्यावर जर नाही मिळालं तर समजा कोणतं घेऊन गेलं भारी रे आई इथे वड बघा हा ही मेन हा हा एवढासा सुरुवातीत गेलंस पुढे काय पुढे आपण पहिला आहे ना झोपून जायचं लागतं अच्छा आणि पुढे गेलंस हा त्या तू काय एकदम असा बघ
पूर्ण गेलंच ना हा पूर्ण झोपून जायचं लागतं. पुढे गेलंच का आपण उभं राहू शकतो. हा तू गेलो याच्यात हो गेलो आम्ही. आता आता काय? वर्ष आता नाही आता भीती वाटते. पावसाचे दिवस आहेत पुढे काय झालं असत काय माहिती. नाही असं आहे ना आता बॅटरी आणू गवी होती पूर्ण गेलो आम्ही असे. आतमध्ये माझे भाची बिची पण पाठवलेले आतमध्ये तकडनं टाकलं तकडनं वाट असं गोल फिरा नेतात हा गोल फिरा नेतात याकडनं वाट गेली थंच गेली पुढे गेलंच का असं आता पूर्ण आहे का म्हणजे जवळजवळ या गुफेक असं म्हणतात की 40,000 वर्ष झाली असतील ना. होय, अश्मयुगीन गुफा अश्मयुगीन हत्यारा पण 40,000 वर्ष झाली त्या गुफेक. चल सिद्ध जा एकदा चंगे जा माझ्यासाठी शहीद काय तुम्ही जायचे पहिले. मग पूर्ण आपण उभे राहू शकतो. अच्छा ते म्हणतात की मे महिन्यात येऊ गया आता नाही कारण आहे ना गेलो हा हे वटे वागळ होतात म्हणजे तुला काय करत नाही तुका मंडळी 40,000 वर्षापूर्वीची ही गुफा पुढे आणि पहिल्यांदाच येतो इकडे कोळशी गावात पुढे त्यावेळेची अश्मयुगीन. पुढे याचं काय नाही ये तू जा पुढे घेऊन ते कॅमेरा. ये ना पुढे काय नाही बिंदा अरे मी येतोय माझा असं काय नाही. ते होता एक भाग ना पुढे ते तकडे बुतूर जाता मग हॉल मध्ये तकडे साईडला अजून नाही. या हा नाही इकडे हा इथं म्हणजे इकडून बाहेर पडतं. हा इथून जाऊ शकतो ऑनलाईन एंट्री. अच्छा म्हणजे कसं काय बनवल्याने तेव्हाच्या अश्मयुगीन काळात बघ हे रूम होत वाटतं त्यांचे. सुरुवातीक तू असं जायचा पुढे गेलास का पूर्ण मोठी जागा उभं राहू शकतो तू. हा केवढी आतमध्ये जागा किती आहे म्हणजे एवढं? मोठी मॉफ आहे पूर्ण जागा. वाढ गेली आहे ते पुढे हा मग त्यांना पुढे गेलास की नाही. नाही बा पुढे ऑक्सिजन नाही भेटलो बाटली लावून अच्छा म्हणजे अजून शोध लावूच पुढचं. तर बाहेरच लावले नाही त्यांनी आतमध्ये अजून एंट्री मारली नाही बाहेरच आता गावला. हा शूटिंग साठी एक नंबर जागा. गाण्यामध्ये सीन काय होते तिकडे असं एकदम भयानक पण वाटतं आतमध्ये शांतता. आता गेलं काय शूटिंग दाखवलं अजा तर जा ना इथे अर्ध्या आहे ना आम्ही गेलो आता पावसामुळे म्हणतात आपण जाऊ शकत नाही कारण काय सांगता येत ना जमीन ओली झाली असं तसा त्यामुळे आतमध्ये जायचं पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मे महिन्यात ते नक्कीच जातात. गेल्या संशोधन झालं हा हत्यारा भेटली ना हा कधी झाला आता तरी 5-6 वर्ष. 2020 पासून चालूच आहेत ते संशोधन खानला आता अच्छा हा खानला त्याच्यात ते हत्यारे भेटले त्याला हा पण ते हत्यारा खरेत आता ते संशोधनला घेऊन गेले अमेरिकेत. अमेरिकेत घेऊन गेले. माझा शोध चालू आहे ना काय का अजून हे थै काय या? मोबाईल थै काय या? त्याच्याकडे दे हा हा उधर अजा हे घ्या एकदम जास्त एकदम थोडं म्हणजे आपलं अजा शूट दे का इकडून गेलो असतो इकडून गेलो एवढं पाय टाक हा इकडून एका बसला तरी चालेल. तो जरा मोबाईल जरा पुढे घेऊन जाईल. पावसात कसं रे माती बिती येऊन बाकी ते जीवन नसेल याच्यावर. मोबाईल तू बाहेरतून एवढं येतो. ए आतमध्ये जाऊ नको बाहेरनच घेऊ नाही नाही जास्त ना आतमध्ये. तो दे फिरव जरा आतमध्ये. माहिती इथं नाही आपली. बॅटरी मार. मोबाईल आण. एक मिनिट आतमध्ये जा. अरे मेले होय झोपलंय.
आहे ना बॅटरी तोंडावर मार तुमच्या हे बघा समोर कडना त्यावेळेची लोक अशी रवत होती आतमध्ये अश्मयुगीन माझ्या इथे बाहेर ये आहे ना बॅटरी बंद कर बॅटरी तोंडावर मार तुमच्या हे बघा समोर कडना त्यावेळेची लोक अशी रवत होती आतमध्ये अश्मयुगीन. इकडे आतमध्ये खूप अजून खूप आहे ना आतमध्ये. ठीक आहे रिक्स नको. अजून इकडे आतमध्ये खूप अजून खूप आहे ना आतमध्ये. ठीक आहे रिक्स नको. होय घेतलं. अशी लोक होत होती. पूर्ण प्रॅक्टिकल दाखवलं ना. शोधसाठी ना हे खंडाला जवळजवळ किती 2020 पासून शोध मोहीम चालू आहे आणि काय याच्यात हत्यारा पण भेटली आहेत असं. तू इल्ल का शोध करताना हा कागद ठेवले दिसले अच्छा कशासाठी हे कागद की एवढ्या त्यांनी खाल्ले. एवढा खाल्ले त्याच्या अजून त्यांना काहीतरी गावात पूर्ण कागद टाकून ठेवले. मंडळी हय जी खांदल्यानंतर ना त्यांना काही असे दगड गावले हत्यारा गावली आणि त्यांचा शोध करूसाठी ते आता अमेरिकेत घेऊन गेलेत. अमेरिकेत म्हणजे पुरातन ते घेऊन गेले त्याचा शोधण्यासाठी. आणि पूर्ण म्हणजे आता एवढ्या ह्याच्यात आहे कारण ते खूप वर्ष आली ना 11,000 वर्षापूर्वी म्हणजे अजून खाली सगळा एकंदरीत आपले पूर्वजच राहत असतील मग. 100% यासाठी पण ही गुफा आहे ना. हॉल बघतो एवढं हॉल तयार होतो म्हणजे गावच्या गावाने. हा म्हणजे त्यावेळीच्या लोकांनी कसा काय खाल्ल्याने असतील कशी काय राहत असतील 40,000 पूर्वीची लोक अशी माहिती भारी ना. मेन म्हणजे त्यांना आता जनावरांकडून किती भीती असते. एवढ्या जंगलात राहायचा म्हणजे खाऊ गोष्ट आहे. थोडे हे म्हणजे आता काळानुसार आपलं बदलत जातं. हा म्हणजे बदलत गेला माती पडून बुजत गेले पूर्ण. भुजत गेलं ना. माझ्या मते नाही तर हे पण असे पॅक असतील हे बघ असं बारीक बारीक हे कटोडो असतो ना माझ्या मते असो तो. तो कोसळला परत. आणि ह्याच्या वरती काय तयार होते एक एक तयार होते. आपणच गुफा तयार होता. नाही ना हे सगळे त्यांनी केलेले आहेत तयार. ओके ही मस्त ही वरची बघू कशी होती कशी आहे. तेवढं झालं काढला गेला. ही एक गुफा बघा गुहा काहीतरी आता सांगत होतस. अरे गेल्या वेळी शूटिंग झाली. ती नाही रे सूर्य काय येता सूर्यप्रकाश आहे नाही तुका एका व्हिडिओ तुका मी दाखवीन तो व्हिडिओ. व्हिडिओ आता दाखव नका. काय नाही येते ते दाखव. आहे ना आता सूर्यप्रकाश काय रे आहे ना आता सिद्ध्या. अरे यासाठी घेऊकत ना इकडे मस्त मोठमोठे सेमच हा. इकडे पण गुहा होत लांबून आता दिसत नाहीत ते. इले तर जाऊ नको चला जागेवरती जरा जातात ना. काय वटवागात काय होई इतर पण मापच आहे. काय रे बापरे. त्यांना त्रास होतो लो हवे मंडळी वट वगळत. आणि जर आम्ही आता पुढे गेलो ना तर सगळी बाहेर येतली. बॅटरी पडली ना काही ना आता आपण जाऊया जास्त सेम तसाच म्हणता. अरे वट वगळत आतमध्ये सगळे अंगार येतो. सगळी म्हणजे आतमध्ये खूप चिकाटली आहेत. अडी आणि घालू बरी गम्या बघा. हे फणसाचे घरे घालत होतास ना या गोटी. शांतता आपण बाहेर. हे याच्यावरती जाऊया काय जरा. हा
मी नाही येतोय गाडी घ्या. दाखवलंय. थोडे तिकडून गेलेत आणि थोडे आता अकडना जातात. अश्मयुगीन 40 वर्षापूर्वी जी लोक राहत होती पूर्ण राहणीमान त्यांचा कसा असता तर हे आपण आता व्हिडिओत बघता. हा योग आहे मोबाईल चप्पल येतं नाही एक नंबर वाटत रे. ये स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. आता आम्ही गुफाच्या वरच्या बाजू गेला गुहाच्या तर तुमकांना दाखवत आहे अश्मयुगीन गुहा. आता हे वारं पण मस्त लागतं गेलो खाली. तर त्यावेळी लोकांचं हे टेरेस वरती वारं येण्यासाठी. अरे हा अरे कोण कोण आहे ना उतरत ट्रॅकिंग हे आता आता झाली असते मोठी आहे ना तेव्हा माझ्या ते पॅक असतेली. ट्रॅक होते की होतं दगड ठेवलं होतं कसा वेळ. हा हे बघ हे दगड ना काय काय ना त्याला कोसळलेले होते म्हणून पावसात त्यांना रिक्स आहे. एवढे कष्ट घेण्यापेक्षा हा काय तुमच्याकडे दिसतो तो डोंगर तो हे आमचं नाही तो वैभववाडी. फक्त सांगतो मग आमच्याकडे ना आम्ही हरकुळात राहता. तकना समोर तुमका वैभववाडी दिसता कोकिसरे काय तर आम्ही माझ्या दोन फणस घेतला आणि बिये घेतला आणि बी हे आता ठेवतंय चुकान जर हे फणसाचा झाड झाला तो योग खाव गावात. आता आम्ही निशान काठीच्या थैला समोर दिसता तुमका निशान काठी निशान टेम. अरे आमची मंडळी बाकीची रवली काय एक नंबर वारो हा आता. आणि मी मगाशी येताना पाऊस भरलेलो पडत पण होतो तेव्हा सांगितलं गाराणं घातलेलं मनातल्या मनात की पावसा पडा नको आणि त्याप्रमाणे पाऊस पडलो नाही पण आता पडा गोवा कारण आता घरात जाऊचा. अच्छा निशान टेम पॉइंट झेंडू लावतास काय पण यंदा लावू नाही. निशान टीम आणि इथून तुमका बरेचसे गाव दिसतात. पट्ट देवगड पट्ट कुणकेश्वर कुणकेश्वराने जवळ आहे ना पॅराशूट घेऊन जाऊ बरा. सह्याद्रीचा ती माहित आहे वैभवडी तो डोंगर ना असं नजरेत बसलो ना 5-6 वर्ष हे कोळशी गावा. ह्या विठ्ठल मंदिर आहे हे ह्या विठ्ठल मंदिर ना. हे कशा आणलेलास कचरो घाण इथे करू नये. या मग असलाच बरा वाटता का बघ बघ फोटो नाही काढले पाव किलो ऐक ना पाऊस ऐकलंय जाताना पावसात पडा नको. कॉपी नको करू कॉपी कॉपी काय ना आता हे म्हणतात रे
अरे ये. ते आपली सोय केल्या नाही फक्त अरे नको आपण खावा चालता बालटी घ्यायचं घेऊन जा. शी अंदर आइए. ठीक आहे. मला केसा भिजतली हे रे लागतं का रात्री 2 वाजता बसतात काय होतं हे काय सांगू का होती बनवून काय नको होती मला तलाव लय गेला जावे अडक तुला. अरे ह्या बनवला तलाव काय ना पाजार तुला येतच पाणी आमच्याकडे. ह्याच पाणी आहे तुमच्याकडे पण मासे असतील ना याच्यात मोठे. हा लहान एकदम पुढे गेलो मोठा होता. हे डुकरा गेली. कुठल्या तलाव आवळे एक मिनिट हा. अरे आवडत ना. त्यांना खायला आवडत ना अरे 2 डॉट आहेत का फक्त. खाली पडलंय नव्हतं ना. अरे ताजे काढले वर चढ वरती चढायला काढलं पण कसं लागतं कसं म्हणजे पाठवते आधी एक नंबर एक भारी आहे एक नंबर. चला म्हणजे अशा प्रकारे अश्मयुगींची गुफा ते आपण पूर्ण बघितलं. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. तर आता आम्ही परतीच्या प्रवाकडे म्हणजे घरात जाऊन निघाला. तर सिद्धांत पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्या भाषेत थोडक्यात दिलेली आहे. एवढं काय माहित नाही. चला म्हणजे घराकडे गेला आणि सिद्धूच्या आईन आई चपाती आणि कोबीची भाजी दिलेली आहे. हे सिद्धा खा आता. अण्णा म्हणता माका सांगतास तुम्ही पण येणार होतो रात्री फोन करतो म्हणून सांगितलं ना. आणि सकाळी हजर सकाळी आता मग आयन सांगतो नाही येणार आहे. जाऊचा आता उशीर झालो. काकी म्हणता आणि चिकन विकन दुपारी थांब. सिद्धू चल चपाती खायला तेवढी बस झाली. ए चले